हाय मैत्रिणींनो, नमस्कार. मी मोहिनी घरपुरे देशमुख. मी आज तुम्हाला एक मस्त रेसिपी दाखवणार आहे. ही रेसिपी माझ्या सासरी अतिशय आवडीने केली जाते आणि चवीने आम्ही खातो. आणि गमतीचा भाग म्हणजे ही रेसिपी मी माझ्या नवऱ्याकडून शिकलेली आहे, कारण की आमच्या घरी हा पदार्थ कधीच बनवला गेला नाही. आणि जसं विदर्भात माझं लग्न झाल्यावर मी आणि माझा नवरा जेव्हा आमचा संसार आमचं विराळ थाटलं, तेव्हा वेगळं काय करायचं असं करता करता एक दिवशी ह्यांनी मला विचारलं, तुला येते का अमुक एक रेसिपी? तर म्हटलं नाही बा, मला नाही येत. तर तेव्हा त्यांनी हौसेनी स्वयंपाकघरात येऊन मला ती रेसिपी शिकवली आहे आणि आज मी ती तुमच्यासाठी करून दाखवणार आहे. आणि करता करताच ती रेसिपी कशी केली जाते हे तुम्हाला मी नॅरेट पण करणार आहे. तर नक्की ऐका ही रेसिपी कोणती आहे आणि ती किती छान लागते ही तुम्ही घरी करून आम्हाला कमेंट करून कळवा. मैत्रिणींनो, हा पदार्थ म्हणजे डॅटडॅन. आता बघा यातून काय सरप्राईज दाखवते तुम्हाला. हां, बरोबर. तर हे आहेत काकडीचे पराठे. तर त्याची थोडक्यात कृती मी तुम्हाला पटकन सांगते. ती म्हणजे मोठ्या काकड्या होत्या माझ्याकडे 2. त्या मी किसून घेतल्या छान. त्या उभ्या उभ्या किसल्या अशा छान, त्याचा किस दिसला पाहिजे असं. आणि आता मी त्याच्यात गव्हाचं पीठ घातलं आहे, कोथिंबीर घातली आहे. आणि पहिले काय केलं, काकडी किसून त्याला मीठ लावून जेवढं पाणी सुटेल ते मी असं वेगळं काढून घेतलं. तर असं वाटीभर साधारण पाणी निघालं काकडीला मीठ लावल्याने. आणि आता मी ही कणिक मळून घेणार आहे. ह्याच्यात मी अजून हळद, तिखट किंवा तुम्ही लसूण मिरची या पण घालू शकता. आणि चमचाभर किंवा त्याच्याहून थोडं जास्त बेसन घातलं आहे मी या पिठात, सो दॅट त्या पराठ्यांना अशी खमंग चव येते. आणि आता मी ह्याचं काय करणार आहे सांगू का? मस्त कणिक भिजवणार फास्ट. कणिक भिजवण्यासाठी हे पाणी वापरणार आहे काकडीचंच, आणि त्या पाण्यातच ही कणिक भिजवणार. आणि ती नंतर त्याला पाणी सुटत जातं तर सैल होते. म्हणून आपण काय करायचं की पीठ नाही वाढवायचं, पण पाणी जपून जपून घालायचं. आणि मग काय सोपं आहे. मग कणकेचा गोळा बनला की त्याचे छान पराठे लाटायचे, तेलावरती भाजायचे आणि मस्तपैकी साजूक तूप घेऊन, सोबत कैरीचा चुंदा, कांदा कैरी, लोणचं असं काही घेऊन, दही असं घेऊन मस्त झक्कास त्याच्यावर ताव मारायचा. आणि आम्हाला ह्याच्यात ओवा घातलेला पण आवडतो, सो मी ओवा आणि तीळ पण या पिठात घालणार आहे. ही छोटीशी माझी रेसिपी. पराठे पण दाखवणार आहे, आधी करते मग दाखवते. आणि मग तुम्ही करून मला फोटो पाठवा किंवा मला कॉमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही. थँक्यू.